एकदम थंडगार आईस्क्रीम खाऊन मी तर पार गारच झालो. आणि मग खाऊन पिऊन झाल्यावर आम्ही निघालो ही जागा एक्सप्लोर करायला. फिरता फिरता मी खूप सुंदर आठवणी माझ्या मनात सेव्ह करून ठेवले, ज्या मला मोठेपणी आठवल्यावर खूप समाधान भेटते. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे कडकता पडकता व्लॉगर संकेत आणि मी आलो एका छोट्याशा सहलीला आपल्या सातार जवळच्या जानकी अॅग्रो टुरिझमला. आतापर्यंत मी इथले 4 व्लॉग ऑलरेडीच बनवले आणि आजचा विषय पण एकदमच स्पेशल आहे, कारण की दुनिया गोल आणि आपला विषयच खोल. तर फिरायला सुरुवात केली आणि जिकडे तिकडे प्राणीच दिसत होते, दिसायला एकदम हुबेहूब खरे, पण खरं तर ते होते खोटे, एकदम आर्टिफिशियल फायबरची. मग त्यांना बघून झाल्यावर आम्ही आलो बोटिंग करायला. आणि यावेळेस बोटिंग करायला तर लयच मजा आली, कारण इथं आपण स्वतःच बोट चालवायची होती. जिथं आपलं मन जातंय ना तिथं आपण बोट नेऊ शकत होतो. आम्ही तर 2 वेगवेगळ्या बोटी घेतल्या होत्या, त्यामुळे दोघांमध्ये नुसता राडा, नुसती तुरसच लागली. मग मनसोक्त बोटिंग केल्यानंतर आम्ही आलो किल्ले प्रदर्शन बघायला. तिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बांधलेल्या आणि जिंकलेल्या किल्ल्यांचं मिनी व्हर्जन होतं. दिसायला अगदी हुबेहूब व त्याची माहिती सुद्धा. आणि सगळ्यात आकर्षक किल्ला म्हणजे स्वराज्याची प्रथम राजधानी रायगड. मग हे किल्ले बघून झाल्यानंतर मी आयुष्यातील खूप सुंदर अनुभव घेतले, ते बघूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. मग पार्ट 6 साठी फॉलो करायला विसरू नका.